शिवाजी राजांचा मुत्सद्दीपणा आणि शहाजी राजांची सुटका. आऊसाहेब घास झाला. शिवाजी राजे रागाने बोलले, काय झाले शोभा? ऐका आऊसाहेब, आमच्या आबासाहेब झोपेत असता, बेसावध असता, कपटी मुस्तफा खानाने दगाबाज बाजी घोरपडेच्या साथीने फर्जंद शहाजी राजांना गिरफ्तार केले आणि त्यांना बेड्या ठोकलेल्या अवस्थेत विजापूरच्या भर रस्त्यातून नेत अफजल खानाने आदिलशाही दरबारात हजर केले. आऊसाहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. शिवाजीराजे म्हणाले, एक दिवस या अफजल खानाला आणि बाजी घोरपडेला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. आता हा गुंता कसा सोडवायचा? कोणतीही घाई गडबड करून चालणार नाही. आऊसाहेब चिंतातूर झाल्या. राजांनी आऊसाहेबांना धीर देत, आपण संयमानं यातून बाहेर पडू असं आश्वासन दिलं. राजे पुरते पैसे नव्हते. शरणागती पत्करावी का सरळ विजापूरवर चालून जावं? महलात एरजऱ्या घालत मध्यरात्र झाली. राजांची बैचेनी पत्नी राणी सईबाईंनी ओळखली. त्या म्हणाल्या, मी सुचवू का? राजे हो म्हणाले. तुमच्यामुळे बुद्धिबळ शिकले. ज्यात यशाची खात्री नसतानाही तो डाव खेळू नये. ज्यात यशाची खात्री नाही तो डाव अजिबात खेळू नये. हत्तीला शह द्यायला वजीरच पाहिजे काय? असे नाही. ते काम उंट घोडाही करू शकेल. राजांचे डोळे चमकले. राजे म्हणाले, सईबाई, तुमच्या सल्ल्यातून मार्ग सुचला. आणि त्यांनी आनंदाने आऊसाहेब, पेशवे, अमात्य यांच्या समवेत दरबार भरविला. राजांनी निळोपंतांना विचारलं, शहजादे मुराद सध्या कुठे आहेत? अहमदाबाद इथे, निळोपंतांनी सांगितलं. आणि शिवाजी राजांनी शहजादा मुराद यास खलिदा पाठविला. तो असा की, आम्ही तुमची चाकरी करण्यात धन्यता मानू. आदिलशहाने विनाकारण आमचे वडील शहाजीराजे यांना कैद केले आहे. खातरजमेचे पत्र येताच आम्ही समक्ष गाठ घेऊ. पत्राची युक्ती मात्र लागू पडली. शहजादा मुरादने आदिलशाहीला पुन्हा पत्र लिहिलं. शिवाजीराजांचं पत्र मिळालं. ते आमचे सरदार झालेत. यास्तव फर्जंद शहाजीराजांना मानाचे वस्त्र पाठविले आणि त्यांना मोकळीक द्या ही आज्ञा केली. आदिलशाह धास्तावला. दिल्ली दरबारचे शहाजीराजे मानकरी झालेत. आदिलशहाने मानवस्त्रे देऊन शहाजीराजांची सुटका केली आणि तहात शिवाजीराजांकडून कोंढाणा परत घेतला. यावरून एकच कळतं, कधी कधी कृतीपेक्षाही शांत संयमानं युक्तीनं डाव हा गेलेला जिंकता येतं. हेच आपल्याला शिवचरित्र शिकवतं.